या धार्मिक संस्थेचं 7वं श्रावण संपन्न होत असताना दिनांक 19 मे 2024 या दिवशी ब्रह्मक्रांती बुद्ध विहारामध्ये दुसरा दिवस संपन्न होत आहे आणि आजच्या या विषयाला प्रचारण करण्यासाठी म्हणजे सकाळपासून आपण याचना घेतली, त्याचप्रमाणे आनापानसती, बुद्धवंदना, धूपवंदना, संघवंदना, त्रिरत्नवंदना अशा पद्धतीचा या ठिकाणी वंदनेचा कार्यक्रम घेतला. तदनंतर नाश्त्याचा वेळ झाला, मग आपण नाश्ता करून या ठिकाणी आता उपस्थित झालेलो आहोत आणि आजच्या या विषयामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.बी. मोरदरे सर यांना विनंती करतो की आजच्या विषयाला प्रचारण करण्यासाठी जे आपल्या संस्थेचे पुणे शहराचे सचिव आहेत ते सन्माननीय संदीपजी सोनवणे सर हे या ठिकाणी आजच्या विषयाला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांचा परिचय करून देण्यासाठी विश्वस्त अध्यक्ष के.बी. मोरदरे सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा परिचय करून द्यावा. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र रघुवंश आज आपला प्रथम पहिला विषय आहे. एकूण 48 विषयावर तुम्हाला मार्गदर्शन होते. सकाळपासून आजचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये थोडा उशीर झालेला आहे आणि या दृष्टिकोनातून बरोबर 9 वाजता विषयाला सुरुवात झाली पाहिजे. या माध्यमातून आजचा जो विषय घेतलेला आहे याचना व तहसील, पुणे शहराचे सेक्रेटरी संदीपजी सोनवणे यांचा मी परिचय याच्यातून देणार आहे की त्या व्यक्तीमध्ये किती बदल झाला, परिवर्तन झालं. संदीपजी सोनवणे आम्हाला माहीतच नव्हते कुठं आहेत काय आहे. 2014ला बाबासाहेब आंबेडकर संस्कृत भवन या ठिकाणी त्यांनी ब्राह्मण शिबिरात भाग घेतला आणि त्याच्यानंतर त्याने संस्थेची जी जवळीक साधली, जवळीक म्हणजे कार्यक्रमामध्ये सहभागी होणं, ते वेळेत ते काम करणं आणि त्यापूर्वी त्यांचा खूप इतिहास जो आहे असं तर मला वाटते. आज हे धार्मिक कार्याचा पूर्णता झाला पण त्याला सुद्धा हिंदू पद्धतीने लग्न लावता येतं, ख्रिश्चन पद्धतीने लग्न लावता येतं. कारण गरीब परिस्थिती होती आणि गरीब परिस्थितीमुळे ते मठात सुद्धा जात होते, त्याला बोलवायचे लोक, ब्राह्मण लोक बोलवायचे. संदीपजी या ख्रिश्चन मिशनरीमध्ये त्यांनी काम केलं आणि त्याच्यामुळे सर्वच त्यांना पाठवणार आहे. आणि कार्यक्रमाला सुद्धा इतर धर्मीय लोक ते सेवा करायचे. गरीब परिस्थिती असल्यामुळे जे मिळेल त्यामध्ये ते त्या ठिकाणी सेवा द्यायचे. आणि या पद्धतीनं जेव्हा ते सांगतात त्यावेळेला आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा 14मध्ये मला पहिला फोन आला की मला श्रामण संघामध्ये सहभागी व्हायचं आहे, हा व्यक्ती कोण फोन सारखे करायचे, त्यांना आतुरता होती की या धम्मचळवळीमध्ये निर्माण तयार झालं पाहिजे. आणि या दृष्टिकोन 14 पासून ते सलग आज 2024 पर्यंत आपल्या संस्थेचे एक निष्ठपणे काम करत आहेत आणि भराभर त्यांना अशा पद्धतीनं त्यांच्या कामाचं एक मूल्य बघून, कामाचं त्याचं कौतुक बघून त्यांना आम्ही सचिव पदावर आज नेमलेलं आहे. ते पुणे शहराचे मध्यवर्ती कमिटीचे ते सचिव आहेत आणि सर्व कामव्यवस्था जर मला संदीपजींनी मला यावर्षी साथ दिली नसती तर मला निश्चित टेन्शन येणार नाही. मला आयुष्यामध्ये मी 40 वर्ष काम केलं, मी टेन्शनच्या पलीकडचा माणूस आहे, पण त्याने माझं सर्व टेन्शन घालवलं. आणि सर्व प्रक्रियेमध्ये हे सर्व तुमच्याशी फोन आले असतील, तुमच्या आईवडिलांशी फोन आले असतील, ही सर्व प्रक्रिया माझी भूमिका त्यांनी वठवली. त्याच्यामुळे मी त्याच्या विचाराला मी सलाम करतो. संदीपजी अशी तुमची प्रगती हो आणि या दृष्टिकोनातून संस्थेचे मनापासून काम करतात. आणि या दृष्टिकोनात आजचा जो विषय आहे अभ्यासू आहे आणि या दृष्टिकोनातून प्रत्येक शब्द तुम्ही घेऊन घ्यावा अशा पद्धतीनं मी मराठीत जरी नसेल पण मराठी सर्वांना माहीत आहे असेल
त्या दृष्टिकोनातून योग्य ते शब्द आपल्या टिफन कागदावर लिहून घ्यावे. मी संदीपजींना विनंती करतो की त्यांच्या विषयाला सुरुवातच चांगला विषय त्यांनी घेतलेला आहे. याचना व दशशील या विषयावर त्यांनी सादरीकरण करावं. सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन. प्रज्ञाशील करुणेची खान, जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, कार्याला विनम्र अभिवादन आणि पूज्य भिक्खू संघाला त्रिवार वंदन. उपस्थित भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय मोडगरे गुरुजी, त्याचबरोबर उपस्थित श्रद्धावान हवेली तालुका अध्यक्ष आदरणीय बचुटे सर, त्याचबरोबर उपस्थित श्रद्धावान बोधाचार्य विजयजी राजरत्न, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड या प्रभागाचे जनरल सेक्रेटरी माननीय बोधाचार्य निलेशजी गायकवाड, त्याचबरोबर उपस्थित धम्मसेविका आदरणीय दीपालीताई गायकवाड, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम. आपण ज्यावेळेस भगवान बुद्धांना शरण जातो तर आपण भगवान बुद्धांना ज्यावेळेस पंचांग प्रणाम करतो त्यामध्ये आपण 2 हात, 2 गुडघे आणि 2 हातांच्या अंगठ्यावर आपलं मस्तिष्क आपण जमिनीवर टेकवतो, तो म्हणजे पंचांग प्रणाम असतो, ज्यामध्ये आपण 2 हात, 2 गुडघे आणि 2 हातांच्या अंगठ्यावर आपलं मस्तिष्क टेकवतो. 5 अंग जमिनीला लावून आपण भगवान बुद्धांना श्रद्धापूर्वक नमन करतो, त्यास आपण पंचांग प्रणाम म्हणतो. आपण त्रिवार करतो, म्हणजे पहिल्यांदा कायेने मी शरण आहे, दुसऱ्यांदा मी माझ्या वाणीने शरण आहे आणि तिसऱ्यांदा मी माझ्या मनाने श्रद्धापूर्वक शरण आहे. काया, वाचा आणि मनाने मी भगवान बुद्धांना शरण जातो असं आपण नमन करतो. भगवान बुद्धांचा रूप आहे, त्या रूपास आपण कोणतंही रूप, त्या रूपामध्ये भगवान बुद्धांचे जे गुण आहेत 32 गुण आणि 80 अणुव्यंजन त्याचं प्रतीक मानून आपण त्या मूर्तीला आपण नमन करतो, वंदन करतो, शरण जातो. त्याचबरोबर भगवान बुद्धांनी त्यांच्या मुखातून जो उपदेश दिला, जे मानव कल्याणासाठी सर्व देव, मनुष्य, दृश्य अदृश्य प्राणी, लहान असो मोठे असो, जवळ असो लांब असो, जलचर असो किंवा आकाशात राहणारे असो, उडणारे असो, जे जन्मास येणारे आहेत त्यांना आपण भूता म्हणतो, जे पोटात आहेत, गर्भात आहेत तसे, किंवा जन्मलेले असो, या सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी भगवान बुद्धांनी जो सद्धम्म उपदेश दिला त्या धम्माला आपण नमन करत असतो. आणि तुम्ही आज ज्या संघामध्ये सहभागी आहात तो भगवान बुद्धांचं अनुरूप जो संघ आहे, ज्यामध्ये चांगले गुण आहेत. चांगले गुण कोणते गुण? की त्यांच्यामध्ये चांगल्या पथावर ते आरूढ आहेत, तो वंदनीय आहे, डोळ्याने पाहण्याजोगा आहे, चक्षु लुप्त होण्याजोगा आहे, त्याचबरोबर त्यांना हात जोडून वंदन करण्या योग्य आहे, असा जो श्रावक संघ आहे, जो अष्टांगिक मार्गावर आरूढ आहे, त्यास आपण नमन करतो. पहिलं भगवान बुद्धांना आपण नमन करतो, त्यानंतर भगवान बुद्धांनी कल्याणाकरिता मनुष्य आणि सर्वच गुणवान व्यक्तींच्या कल्याणाकरिता जो उपदेश केला त्याला आपण धम्म म्हणतो.
आणि भगवान बुद्धांचा जो तुम्ही आज आहात तो श्रावक संघ, त्या संघाला आपण नमन करतो. आपण जेव्हा भगवान बुद्ध किंवा बंतेजी असतील तेव्हा त्यांना आपण याचना देतो. तर या याचनेमध्ये आपण सर्वप्रथम क्षमा मागतो, खंती. आपण जेव्हा म्हणतो ओकास वंदामि भन्ते द्वारतेन कत्तं सप्प अपराधं क्षमतु मे भन्ते, तेव्हा आपण पूज्य भन्तेजींना अवकाश द्या, थोडासा तुमचा वेळ. कशामधला? पवित्र ध्यानामधला, पवित्र आध्यात्मिक अभ्यासामधला आणि पवित्र धम्माचा प्रसार जे करतात संघ, या तिन्हीतून कृपा करून तुमचा मला थोडासा अवकाश, वेळ द्यावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. वंदामि भन्ते द्वारतेन. द्वारतेन म्हणजे काया, वाचा आणि मनानी या 3 दारांनी माझ्याकडून जर एखादा अपराध घडला असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. खणती, खणती म्हणजे क्षमा. क्षमा आपण त्यांना विनंती करतो प्रथम, त्यानंतर द्वितीयंपी आणि मग तृतीयंपी, असं त्रिवार आपण पूज्य भन्तेजींना याचना करतो. भगवान बुद्धांचा जेव्हा श्रावक संघ होता तेव्हा संघ सुद्धा पूज्य भन्तेजींना याचना करत असत. आणि त्याचंच अनुरूप आज ज्यावेळेस तुमचे गुरु नागघोष भन्तेजी जेव्हा होते, जेव्हा भविष्यात सुद्धा कुठेही असतील किंवा भेटतील ज्या ज्या विहारात किंवा एखाद्या घराच्या कार्यक्रमात, तिथं सुद्धा तुम्ही त्यांना याचना देऊ शकता. ते तुमचे धम्मगुरु आहेत आणि राहतील. याचना आपण ज्यावेळेस करतो की माझ्या तिन्ही काया, वाचा, मनाने माझ्याकडून जर एखादा गुन्हा घडला असेल तर या गुन्ह्यासाठी मला कृपा करून क्षमा मी मागत आहे, त्याची मी कबुली करत आहे आणि त्याबद्दल मी क्षमा प्रार्थनीय आहे असं मी मानतो. आणि तो अपराध आपण स्वीकारून क्षमा मागत असतो. याला आपण खंती याचना असं आपण म्हणतो. त्यानंतर आपण पूज्य भन्तेजींना, उपासक जे आहेत ते पंचशिलाची याचना करतात. माताजी किंवा आपण ज्यावेळेस गृहस्थ असतो त्यावेळेस आपण पौर्णिमा, त्यानंतर अष्टमी आणि अमावस्याच्या 1 दिवस अगोदर, त्याला चतुर्दशी म्हणतात, हे 4 दिवस अष्टशील उपोषताचे व्रत गृहस्थांसाठी असतात. ज्या वेळेस अष्टशील एखादी माता ज्यावेळेस असते, जी स्वतःचं घर नसताना इतर ठिकाणी दानाच्या घरामध्ये राहते किंवा विहारामध्ये राहते, दानाचे कपडे घालते आणि दानावर त्यांचं उदरनिर्वाह आहे, त्यावेळेस त्या माताजींना आपण अनागारिका म्हणतो. दानाचं ठिकाण राहण्याचं, दानाचे वस्त्र परिधान करणे आणि दानाचा आहार भोजन घेऊन प्रचार करणं, धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्याग केलेला आहे, नैष्कर्म्य स्वीकारलेलं आहे, त्यास आपण अनागारिका माता म्हणतो. मग अशा या अनागारिका आज आपल्याकडे आहेत. त्या अनागारिका माता अष्टशील घेतात आणि दशशिलामध्ये आपण काल प्रतिष्ठित झालात. ते दशशील ज्यावेळेस स्वीकारण्याची सुद्धा याचना आहे. तर या 3 याचना आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पूज्य भन्तेजींना जेव्हा याचना देतो तेव्हा ओकास अहम भन्ते तिसरणेन सद्धें दस शीलम, स म्हणायचं, श म्हणायचं नाही, दस शीलम धम्मम याचामी अनुग्रहं कत्वा शीलम देतमे भन्ते. असं आपण प्रथम, द्वितीयंपी आणि तृतीयंपी आपण पूज्य भन्तेजींना याचना
साठी विनंती करतो. त्यामध्ये जेव्हा आपण दसशील मागतो त्याच्या मागचं आपण कारण सुद्धा त्याच्यामध्ये 3 शब्दामध्ये व्यतीत करतो. ते असं कारण आहे की हे मी माझ्या दुःखमुक्तीसाठी, दुःख एकदम छोट्याशा बिंदू एवढं सुद्धा दुःख माझ्यामध्ये नसू नये, माझ्यामध्ये कुठलीही आसक्ती नसू नये, निर्वाणाचा साक्षात्कार व्हावा, या 3 कारणासाठी मी तुम्हाला दसशीलाची याचना करत आहे. काल आपण जेव्हा चिवराची सुद्धा याचना केली त्यामध्ये सुद्धा हे 3 कारणं होते. जेव्हा तुम्ही बंदेजींना याचना करत होता चिवरासाठी तेव्हा सुद्धा 3 कारणं होते. एक म्हणजे पूर्ण बिंदू एवढं सुद्धा दुःख माझ्यामध्ये नसू नये, संपूर्णतः दुःखमुक्त माझी अवस्था व्हावी, कुठल्याही प्रकारची आसक्ती माझ्यामध्ये असू नये, आणि तिसरं म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार, निब्बाण सच्ची क्रियासाठी. या 3 पवित्र, 3 महान अशा गोष्टींसाठी मला तुम्ही कृपा करून दसशील द्यावं आणि माझ्यावर अनुकंपा करावी, माझ्यावर तुम्ही तुमचा वेळ देऊन मला अनुग्रहित करून घ्या किंवा मला तुमच्या शिष्यत्वाचा लाभ मिळू द्या, अशी आपण त्यांना विनंती करत असतो. ओकास अहम म्हणते म्हणजे त्या वरील अवधीमधला त्यापेक्षा थोडासा मोठा. वरती आपण क्षमा जेव्हा मागतो त्यामध्ये ओकास वंदामी म्हणते आपण म्हणतो, आणि यामध्ये ओकास अहम म्हणते म्हणजे वर मागितलेल्या वेळेपेक्षा थोडा कालावधी मोठा मला द्यावा, कारण मी हे दसशील स्वीकारण्याची प्रार्थना करतो. आणि त्याच्यासाठी कोणती 3 कारणं आहेत? संपूर्ण दुःख नष्ट, संपूर्ण आसक्तीरहित आणि निर्वाणाचा साक्षात्काराकरिता निब्बाण सच्ची क्रियासाठी मला आपण हे पवित्र चिवर किंवा दसशील ही याचना मी मागत आहे. गृहस्थ असतील किंवा अनागरिका माता असतील, अष्टशिलाची याचना आहे. अष्टशिलामध्ये सुद्धा आपण म्हणतो ओकास अहम म्हणते तिसरणीन सद्धिं अष्टंग शीलम देतमे म्हणते, आणि त्याच्यासाठी सुद्धा 3 कारणं आहेत. दुःखमुक्तीकरिता, आसक्तीरहित राहण्यासाठी आणि निर्वाणाचा साक्षात्कार, अखेर निर्वाण आपल्याला गाठण्यासाठी किंवा मार्गस्थ होण्यासाठी मला मिळावं, असं आपण अनुकंपा करतो. जे श्रद्धावान उपासक, उपासिका, दानदाता, हितचिंतक, बोधाचार्य आहेत ते पंचशिलाची याचना मागतात. पंचशिलामध्ये ज्यावेळेस आपण मागतो याचना, त्यामध्ये 5 शिलाची गृहस्थ जीवनामध्ये जे आवश्यक आहे ते आपण बंदेजींना मागतो. तर या 3ही याचना झाल्यावर पूज्य बंदेजी म्हणतात की स्वतः भगवान बुद्ध नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. तर नमन आहे कोणाला? तथागत. तथागत म्हणजे तथागत जसं उच्चारतील वाणी, जसा उपदेश करतील त्याचप्रमाणे त्यांचं स्वतःचं जीवन आहे आणि इतरांनी सुद्धा त्याचं अनुसरण करण्यात 100% सत्य आहे. त्याला आपण तथागत असं म्हणतो. सम्यक म्हणजे स्वमार्गाने निर्मित, स्वमार्गाने निर्माण करून तिथपर्यंत पोचलेला, यशस्वी झालेला व्यक्ती म्हणजे सम्यक असतो. संबुद्ध म्हणजे त्रिकालदर्शी, ज्याला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ स्वतःचा कळतो, स्वतः सांगू शकतो,
माझा भूतकाळ कसा होता, अनंत भूतकाळ, केवळ आत्ताचाच ह्या 20, 25, 40 वर्षाचा नसून अनंत भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य स्वतःचा जाणतो त्याला आपण संबुद्ध असं म्हणतो. सम्यक संबुद्ध. अर्हत म्हणजे जीवनमुक्त अवस्था आहे की ज्यामध्ये पहा, श्रोतापन्न मार्गस्थ, श्रोतापन्न फलस्थ, त्यानंतर सकृतागामी मार्गस्थ फलस्थ, अनागामी मार्गस्थ फलस्थ आणि अरहंत मार्गस्थ अरहंत फलस्थ, या 8 कड्या ज्या आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे ते सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपण याचना दिल्यानंतर योग्य ठरतात त्या मार्गावर चालण्यासाठी. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. तर मग अर्हत ही जीवनमुक्त अवस्था आहे की ज्यामध्ये ज्यांचा पुढं जन्म नाही त्यांनी पुन्हा 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 भवचक्रामध्ये पंचधातूंचं, पंचस्कंधांचं आणि मनाचं एकत्रीकरण होण्यापासून संपूर्ण विरत झाले. संपूर्ण त्यांच्या जी आसक्ती आहे की मला हे पाहिजे, ते पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, ती संपलेली आहे. मला इतर काही गोष्टींपासून जो मनामध्ये संदेह असतो तो संदेहाला कुठंही स्थान नाही. भगवान बुद्धांचा बुद्ध धम्म संघ हा जो मार्ग आहे त्या तिन्हीमध्ये बिंदू एवढा सुद्धा कुठंही संशय राहिलेला नाही. त्या अवस्थेला आपण अर्हत अवस्था असे म्हणतो की त्यांचा पुढं भवचक्रामध्ये भवसंसरण होणार नाही. आपण जे सामान्य आहोत, ज्या वेळेस सामान्य उपासक एखादा अंतिम संस्कार होतात त्यावेळेस त्याचे पंचस्कंद हे पंचतत्वात विलीन होतात. मनातील संस्कार तसेच राहतात आणि पुढं पुन्हा पुन्हा भवचक्रामध्ये जन्म येत असतो. जाती जरा मरण तो फेरा पूर्ण नेहमी नेहमी होत असतो, पण जे अर्हत आहेत त्यांचा कधीही होत नाही. हे अर्हत पद आपल्याला वंदनीय आहे. म्हणून ज्या वेळेस पूज्य भंतेजी हे उद्गार करतात त्यांच्या पाठीमागं आपण त्रिवार हेच वाक्य पूर्ण करतो. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. भगवतो म्हणजे भग्ग रागो, भग्ग दोषो, भग्ग मोहो. भग्ग राग म्हणजे आसक्ती, भग्ग मोहो म्हणजे अज्ञान. संपूर्ण अज्ञान दूर झालेला आहे धम्माच्या अभ्यासामुळे, माझं अज्ञान. आणि भग्ग रागो, भग्ग दोषो, भग्ग मोहो म्हणजे द्वेष. कुठलाही द्वेष कुणाबद्दलही आपल्याला नाही अशी अवस्था ज्याची असेल त्याला आपण भगवान म्हणतो. भगवान ही उपाधी इतर धर्मियांमध्ये सुद्धा असते की ज्यांच्या त्या ध्यानाच्या पायऱ्या कोणत्याही मार्गाने झालेल्या आहेत, म्हणून त्यांना सुद्धा भगवान ही उपाधी दिली जाते. धर्मगुरु जे आहेत त्यांचा कधीही आपण अनादर करायचा नाही. रस्त्याने किंवा आपल्या सोसायटीमध्ये कधीही त्यांचं आगमन झालं तर आपण बौद्धांनी कधीही अनादर करू नये, कारण आपण त्यांना कधी शरण जाणार नाही, परंतु त्यांचा आपण केवळ अनादर करायचा नाही, एवढं मात्र स्वतः आपण अनुसरायचं आहे काटेकोरपणे. कोणताही हिंदू बांधव असो, मुस्लिम बांधव असो, ख्रिश्चन बांधव असो, यांचा कोणताही धर्मगुरू असेल तो ध्यानाच्या कोणत्या अवस्थेला आहे हे आपण जाणू शकत नाही. म्हणून आपण कोणत्याही धर्मगुरूचा कधीही अनादर करू नये. एवढं जरी आपण पालन केलं तरी आपण बौद्ध म्हणून 100% त्यामध्ये उतरतो. यामध्ये पहिली ज्यावेळेस
3 शरण ज्यावेळेस आपण स्वीकारतो भंतेजींकडून, त्यानंतर पूज्य भंतेजी म्हणतात ती समना गमनम संपूर्णम, म्हणजे 3 शरण हे पूर्ण झालेले आहेत. आणि त्यानंतर पहिलं शरण जे आहे, कोणतं शरण आहे सांगा भंतेजी, कोणतं आहे पहिलं शरण? माताजी सांगा तुम्ही. पहिलं आपल्या शरणामधलं पहिलं, विहारात कोण कोण जातं सांगा? पहिलं शरण आपण कोणतं घेतो? कोणतं शरण? तुम्ही नाही, आपले बालक बालक साहेब. हा बरं, सांगा भंतेजी तुम्ही. पहिलं शरण आहे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. तर मी प्राण्यांची हिंसा न करण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. आणि जे उपासक उपासिका आहेत ते म्हणतात मी प्राणी हिंसे करण्यापासून विरहित राहतो, अशी शिकवण ग्रहण करतो. आणि सिक्खापदम समाधियामि, हे शिक्षण, श पालीमध्ये श शब्द कुठेही नाही, म्हणून कधीही शचा उच्चारण आपल्यामध्ये कधीही आला नाही पाहिजे. सचा उच्चारण प्रत्येक ठिकाणी शच्या ऐवजी आला पाहिजे. सिक्खापदम म्हणजे ते शिक्षण मी का ग्रहण करतोय? समाधीची अवस्था प्राप्त करण्यासाठी. माझं ध्येय काय आहे? तर सिक्खापदम समाधियामि, माझं समाधीसाठी मी हे शील स्वीकारत आहे. प्राणी हिंसा न करण्यापासून मी उपासक आहेत ते विरहित राहतात. आणि भिक्षू जे आहेत प्रतिज्ञा ग्रहण करतात की मी जीवनभर प्राणी हिंसा न करण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. उपासक जे आहेत ते म्हणतात मी प्राणी हिंसा न करण्याची शिक्षण ग्रहण करत आहे. हे पहिलं सील झालं. त्यानंतर दुसरं सील आहे अधिन्नादाना वेरमणी सिक्खापदम समाधियामि. अधिन्नादाना म्हणायचं, अधिन्नदाना म्हणायचं नाही. नादाना, अधिन्नादाना म्हणजे न दिलेलं मी घेणार नाही. जरी शाळेत वर्गात कुणाचा पेन पडलेला असेल, कुणाची कंपोस्ट पडलेली असेल, तरी त्याला हात सुद्धा लावायचा नाही. हात सुद्धा लावायचा नाही. तुम्ही ते घेऊन इतरांकडं सांगू शकता की बाबा हे मी घेणार नाही, पण हे मी टीचरकडे जमा करतो किंवा माझ्या पिऊन स्टाफकडे जमा करतो. ज्याचं हरवलेलं असेल ते तुम्ही त्याला द्या, किंवा हे असं पेन पडलेलं होतं, ज्याचं असेल त्यांनी घेऊन जावं, पण मी स्वतःकडं संग्रहित करणार नाही, अशी शिकवण ग्रहण करतो. की न दिलेलं न घेणे, चोरी न करणे. आपण चोरी हा तर फार मोठा गुन्हा झाला. न दिलेलं न घेणे म्हणजे अधिन्नादाना वेरमणी. आपण नेहमी उच्चारण करताना अधिन्नादाना करायचं, कधीही चुकून काही गडबडीत अधिन्नादाना म्हणजे मी चोरी करायची शिकवण ग्रहण करतो असं होतं. म्हणून अधिन्नादाना कधीही चुकून म्हणायचं नाही. अधिन्नादाना वेरमणी, यापासून आपण विरहित राहतो उपासक. आणि भंतेजी असतात ते प्रतिज्ञा, जीवनभरासाठी प्रतिज्ञा ग्रहण करत आहे. कशासाठी? सिक्खापदम समाधियामि. हे शिक्षण कशासाठी ग्रहण करतोय? तर माझ्या मनाच्या एकाग्रतेसाठी, मनाच्या चांगल्या धम्म जागृतीसाठी मी हे शिकवण ग्रहण करत आहे. त्यानंतर तिसरं आहे अब्रह्मचर्या वेरमणी. माताजी म्हणतात, पूज्य भंतेजी आहेत ते म्हणतात ब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदम समाधिया, की
ब्रह्मचर्याचं व्रत मी धारण करत आहे. जीवनभरासाठी अशी माझी प्रतिज्ञा आहे. पूज्य बंतेजी आहेत, ज्यावेळेस आपण जीवन स्वीकारतो त्यावेळेस ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा जीवनभरासाठी आहे, जे श्रवण पूर्ण जीवनासाठी किंवा जो अधिष्ठान आहे ते अधिष्ठान त्यावेळी करतात. काही बंतेजी किंवा काही श्रामणे जरी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष राहिले, त्यानंतर त्यांना त्यांचे गुरु योग्यता पाहून श्रामणेरांना उपसंपदा देतात आणि उपसंपदेनंतर पासून 10 वर्ष जेव्हा होतील तेव्हा ते थेरोपदाला जातात. तिथून पुढे 10 वर्ष झाल्यानंतर ते महाथेरोपदाला जातात. जेव्हा कमीत कमी 26 वर्षाचा कालावधी असतो तेव्हा महाथेरो काल नागघोष बंतेजी जे तुमचे धम्मगुरू आहेत त्यांनी तुम्हाला दीक्षा प्रवचनविधी संस्कार विधी केला, ते आज पुण्यामध्ये महाथेरो आहेत. अशा पवित्र भिक्षूंकडून आपल्याला ही धम्मदीक्षा मिळाली. हे तुमच्या जीवनभरासाठी एक कुशल कर्माचा साठा आहे. ब्रह्मचर्याचं व्रत जे अनागरिका माता आहेत त्या अब्रह्मचर्या वैरमणी सिक्खापदम समाधियामी म्हणतात की मी आज सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत पती पत्नी असतील तर ते 2 हात लांब भावा बहिणीप्रमाणेच महिन्याचे 4 दिवस पौर्णिमा, अष्टमी आणि चतुर्दशी अमावस्याच्या 1 दिवस अगोदर असं आपण अस्तशील उपवास ग्रहण करतो की मी त्या दिवशी स्पर्श माझा कुणालाही न होऊ देणं, हे असं आपण पावित्र्य जपलं पाहिजे. जमिनीवरच आपण अंथरूण करून झोपतो. ते आता पुढच्या शिलामध्ये येणार आहे की आपण अनागारिका ज्या आहेत अस्तशील उपासक किंवा बोधाचार्य जे उपासक पौर्णिमेच्या दिवशी घेतात त्याला अस्तशील म्हणतात. अब्रह्मचर्या वैरमणी म्हणजे 24 तासासाठी या सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत ते ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पालन करतात. त्या शिकवण ग्रहण करण्याला ते म्हणतात अब्रह्मचर्या वैरमणी सिक्खापदम समाधिया. आणि उपासक उपासिका श्रद्धावान विहारातील जे उपासक असतील पदाधिकारी असतील ते सर्वजण काय म्हणतात? तिसरं शील कोणत्या विहारामध्ये आपण घेतो सांगा बंतेजी, तुम्ही सांगा. आपण विहारात तिसरं शील कोणतं घेतो? बरोबर आहे, बरोबर. कामेसु मिच्छाचारा वैरमणी सिक्खापदम समाधियाने म्हणजे काम वासनेवर नियंत्रण विजय मिळविण्याचं अल्प कालावधीकरिता मी काम वासनेच्या दुष्कर्माचा प्रयोग न करण्याचा अशी शिकवण उपासक ग्रहण करतात. काम वासनेपासून विरहित राहण्यासाठी पूर्ण मी प्रयत्नशील आहे. माझ्याकडून कधीही कुणावर वाईट नजर न जाणे, कुणाचा व्याभिचार मध्ये न फसणे. अनेक अधिकारी वर्ग असतात जे अनेकदा अनेक राजकीय किंवा अनेक पदाधिकारी असतात की त्यांना या व्याभिचारामध्ये फसवलं जातं. पदाचा त्याग करावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो आणि अनेक नोकरी सोडण्याची सुद्धा नामुष्की अनेक भगिनींवर अनेक चांगल्या पदाधिकाऱ्यांवर येते. त्याला मूळ कारण आहे कामेसु मिच्छाचारा वैरमणी. हे त्यांनी पालन न केल्यामुळं त्यांच्यावर अशी एक अवस्था येते. म्हणून आपण कधीही व्याभिचार न करणे असं सर्व श्रद्धावान उपासक उपासिका विहारात येणारे ते स्वीकारतात की मी कामवासनेचा व्याभिचार किंवा अनाचार करणार नाही. मी केवळ एक पती एक पत्नी एकनिष्ठ जीवनभर राहील. एक पती एक पत्नी एकनिष्ठ जीवनभर याचं
ते अनुसरण करतात. म्हणजे कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामी, याला ते अनुसरतात. त्यानंतर चौथं शील जे आहे ते मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामी, की माझ्याकडून कुणाची पहिलं आहे खोटं न बोलणे, त्यानंतर कोणाबद्दल वाईट न बोलणे, त्यानंतर टीका टिप्पणी न करणे, आणि चौथं आहे की याचा जो प्रभाव आहे त्याचा मुसावादामध्ये चारही गोष्टी आहेत. खोटं न बोलणे, निंदा न करणे, टीका टिप्पणी जे आपण करतो ते न करणे, आणि त्याचा विरहित जो इतर कोणी खोटं बोलत असेल त्या खोट्यामध्ये सहभागी तुम्ही असणे. तुमचा सहभाग जरी खोट्यामध्ये असला तरी आपलं ते सील त्या दिवशी करता तुटलेलं आहे. हे सर्वांनी त्याच्याकडं गंभीरतेने लक्ष द्यायचं की मुसावादा माझ्याकडून आजच्या दिवसात झाला नाही पाहिजे. रोज आपण ज्यावेळेस झोपतो किंवा विश्रांती करतो त्यावेळेस आपण दिवसभरात कुठलं शील मोडलंय का माझ्याकडून त्याचं गंभीरतेने अभ्यास करतो, आणि होय हे मोडलंय तर मला दुसऱ्या दिवशी सकाळी क्षमा याचना घ्यायची आहे. हे चारही मुसावादामध्ये येतात आणि ते सर्वांसाठी समान आहेत. संघ असो, अनागारिका असो, उपासक उपासिका असो, सर्वांसाठी मुसावादा समान आहे. त्यानंतर पाचवं शील कोणतं आहे? बरोबर. तर यामध्ये पहा, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा. सुरा मेरय पमाद ठाणा. पहा, मी कोणतंही मादक द्रव्याचं सेवन करणार नाही, मी नशिले पदार्थाचं सेवन करणार नाही, की ज्याने नशा येईल असं पदार्थ सेवन करणार नाही, मद्यपान करणार नाही, आणि सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा म्हणजे जिथं असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी काही विशिष्ट प्रकारचे किंवा काही वाईट शिकवण पाहिली जाईल, बघितली जाईल किंवा क्रिया केली जाईल, अशा ठिकाणावर ठाणावर मी जाणार नाही. अशा ठिकाणी मी जाणार नाही. पमाद ठाणा. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी. या शिकवणीची भिक्षू संघ जो आहे तो जीवनभरासाठी, अनागरिका माता सुद्धा जीवनभरासाठी, आणि उपासक उपासिका अनुसरण्यासाठी शिकवण ग्रहण करत आहेत. त्यानंतर सहावं शील जे आहे ते शील म्हणजे विकाल भोजना वेरमणी सिक्खापदम समादियामी, की आपण सकाळी 6:30-7 वाजता नाश्ता करतो, त्यानंतर 12च्या आसपास मध्यान्हामध्ये आपण जेवण करतो, 11 ते पावणे 1, 11 ते 1च्या दरम्यान आपलं जेवण असावं दिवसाच्या मध्याला. 12च्या आत झालं तर फारच उत्तम आहे. त्यानंतर तुम्हाला तेवढी विश्रांती किंवा तेवढा आराम जास्त मिळू शकतो. विकाल भोजना म्हणजे मध्यान्हानंतर पासून दुसऱ्या दिवशीपर्यंत मी कोणताही आहार स्वीकारणार नाही, कोणतंही जड जेवण, कोणताही जड पदार्थाचं जेवण मी स्वीकारणार नाही, ग्रहण करणार नाही, अशी प्रतिज्ञा जीवनभरासाठी ग्रहण करतो. अनागरिका माता सुद्धा जीवनभरासाठी ग्रहण करतात. उपासक उपासिका त्या अस्तचील पोसताच्या दिवशी 24 तासासाठी किंवा पुढील 17 ते 18 तास जे असतात, जो 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत, तोपर्यंत मी ग्रहण करणार नाही. विकाल भोजना वेरमणी सिक्खापदम समादियामी. कशासाठी करतोय तर हे प्रतिज्ञा मी कशासाठी करतोय?
समाधी प्राप्तीसाठी, समाधी म्हणजे मनाची एकाग्रता आणि जागरूकता पूर्णतः सतीवान स्मृतिवान राहण्यासाठी मी हे शिकवण ग्रहण करत आहे. त्यानंतर 7वं सील म्हणजे माला गंध विलेपन धारण मुंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधी आहे की मी कोणतीही माळ घालणार नाही, कोणताही गंध लावणार नाही, मी मुंडन जीवनभर करीन. माला गंध कोणतंही विलेपन म्हणजे स्प्रे परफ्यूम किंवा इतर कोणी पावडर त्याला आपण विलेपन म्हणतो, जे सुशोभीकरणाचे आहेत ते हस्तशील उपस्थितात करता येत नाही. माळ घालायची नाही, गंध लावायचा नाही, मेकअप करायचा नाही. धारण मुंडन, मुंडन म्हणजे माझे हस्तशील उपस्थिताला पूर्ण केस बांधलेलेच असले पाहिजे, केस कधीही उघडे किंवा खाली सुटता कामा नये. त्याला आपण माला गंध विलेपन धारण मुंडन विभूषण ठाणा वेरमणी म्हणजे कोणतेही अलंकार परिधान नाही करायचे. विभूषण ठाणा म्हणजे मोत्याची माळ किंवा इतर कोणत्याही फुलाचा माळा असं घालायचं नाही. त्याला आपण भिक्षू संघ मुंडन जीवनभरासाठी करत असतो. त्यामध्ये 6 प्रकारचे विकार तुमचे जात असतात. त्यामध्ये गर्वहरण होत असतं, त्याग असतो, त्यागाचं प्रतीक आहे, गर्व हरणाचं प्रतीक आहे, सर्व इंद्रियांना समतोली ठेवण्याचं प्रतीक आहे आणि एकाग्रता वाढवण्याचं हे प्रतीक आहे. म्हणून मुंडन तथागतांनी सर्वांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा स्वीकारलेलं आहे. त्यानंतर 7वं सील आहे नच गीत वादित विसुक दसना वेरमणी की कोणत्याही नाच किंवा फिल्मी गाणी असतील, इतर जे वाईट प्रकारचे आहेत त्याचं मी पाहणार नाही किंवा ऐकणार नाही. आता याच्यात फक्त अपवाद आहे की प्रबोधनात्मक जर एखादं गीत असेल की ज्याच्यामधून बाबासाहेब रमाई किंवा भगवान बुद्धांचं काही कार्य त्या गीतातून मांडलेलं आहे, तर तुम्ही ते ऐकलं तर तुमचं शील मोडणार नाही. पण त्या नच गीत वादित जर डिस्को कुठं लागलेला आहे आणि तिकडून जर भिक्षू जरी गेले तरी ते त्यांच्या शीलामध्ये मोडत आहे. म्हणून त्यापासून दूर राहणं, त्यापासून आपलं जीवन दूर ठेवणं. सामान्य उपासक उपासिका असतील तिकडं वरात किंवा डीजे काहीही गाणी लागली की बाबा बाई वाड्यावर या किंवा काही असे अभद्र काही कसलीही गाणी लागली, ते न ऐकण्यापासून किंवा त्या डिस्को डीजे पासून लांब केलेलाच उपासक चांगला आहे. जो त्याच्या जवळून जाण्याचा प्रयत्न करीत तो स्वतःचं शील त्या दिवसाकरिता मोडतो असं मानलेलं आहे. त्याच्यापासून लांब 2 चौक लांबूनच गेलेलं तो श्रद्धावान उपासक ठरतो. यामध्ये नचगीत वादित म्हणजे गीत ऐकणं, नाच गाणं पाहणं हे चांगलं नाही. भिक्षू संघाने जीवनभरासाठी ती प्रतिज्ञा ग्रहण करायची. हस्तशील उपासक उपासिकांनी त्या 24 तासासाठी त्या दिवसासाठी ते ग्रहण करायचं आहे. त्यानंतर त्याचं अनुसरण ते करू शकतात. 7 आणि 6वं विकाल भोजना, 7वं मालागन, 8वं नचगीत वादित. त्यानंतर 9वं आहे उच्चासेना महासेना वेरमणी सिक्खापदम समाधियामी की मी उंच आसनावर मऊ मखमली गादीच्या आसनावर सोप्यावर झोपणार नाही. मी माझी पाठण नेहमी जमिनीशी चिटकून एखादी सतरंजी घेऊनच मी माझं पूर्णपणे जीवन चालवीन अशी प्रतिज्ञा आयुष्यभरासाठी
भंतेजी घेतात, अनागरिका माता घेतात. जे श्रद्धावान उपासक उपासिका आहेत ते त्या 24 तासासाठी अस्तशील उपोषण पूर्ण होईपर्यंत उच्चासेना महासेना कोणतंही उंच आसन घेणार नाही. महासेना म्हणजे गादी सोपा घेणार नाही. त्याला आपण उच्चासेना महासेना वीरमणी की मी हे करणार नाही अशी प्रतिज्ञा भिक्षू संघ घेतो. श्रद्धावान उपासक उपासिका त्या 24 तासासाठी ग्रहण करतात. त्यानंतर 10वं सील आहे जात रूप रजत पटिकहना वीरमणी सिक्खापदम समाधियामी, की मी सोनं चांदी हिरे माणिक मोती असं कोणतंही शरीरावर धारण करणार नाही, पाहणार नाही आणि घेणार सुद्धा नाही. भिक्षू संघाला एखाद्या श्रद्धावानांनी जरी दिलं तरी ते स्व उपयोगासाठी कधीही ग्रहण करू शकत नाही. असं त्या शिलामध्ये आहे की त्यांना जरी मोठमोठे राजे प्रधान किंवा मोठमोठे आपण नगरसेवक म्हणूया आमदार खासदार कोणी जरी दिलं तरी ते स्वतःकरिता कधीही स्वीकारण्याची परवानगी नाही. कधीही ते त्याचा स्वीकार करू शकत नाही किंवा त्यांच्या नावावर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये कधीही स्वीकार करता येत नाही. असा जी धार्मिक संस्था आहे जे पूर्ण किंवा इतर संस्था आहे ज्यामध्ये जर रक्कम आली तर ती त्यांच्या शिलाला बाधित करत नाही, कारण ती सामुदायिक संस्था ती वेगळी आहे. त्यामध्ये शिलाचं पालन भंतेजींचं अबाधित राहत असतं. जात रूप रजत म्हणजे हिरे माणिक मोती सोनी अस्तशील उपोषणाच्या दिवशी सुद्धा कधीही आपण द्यायचं नाही. पहा, कधी कधी चुकून आपली काही मंडळ आहेत किंवा काही आहेत ती लोक सुद्धा अस्तशील उपोषण इतरांचा आहे त्यांचा आहे का असतो का नाही मला माहित नाही, पण ते सुद्धा बादलीमध्ये खीर वाढत असले ना अंगठी अशी करतात की अंगठी माझी दिसावी असं. पण ते तसं करू नये की प्रदर्शन करायचं नाही, शरीरावर तर बाळगायचंच नाही अस्तशील उपोषणाच्या दिवशी. असं हे पूर्ण हे 10 शील आहेत. अष्टशिलामध्ये माला गंध विलेपन धारण आणि नचकित वादित विसुक दसना एकत्र केलं जातं आणि उच्चासेना महासेना आणि जात रूप रजत पटिकहना हे एकत्र केलं जातं. म्हणून हे 8 शील हेच तसशील 8 शिलामध्ये रूपांतरित होतात. आपण सर्व उपासक उपासिका जेव्हा पोषक व्रत धारण करतो तेव्हा सकाळी 6-6:30ला उठायचं आहे लवकर. पटकन आपण ब्रश करून आंघोळ करायची आहे. तथागत भगवान बुद्धांची जी मूर्ती आहे फोटो आहे त्याच्यामध्ये त्याच्या पुढं आपण मेणबत्ती अगरबत्ती लावून पुष्प व्हायचं आहे. वंदन करायचं आहे त्रिवार. याचना कोणती द्यायची? क्षमा याचना घ्यायची आहे. आणि अष्टशील याचना जेव्हा तुम्ही 10 दिवसानंतर गृहस्थ जीवनात जाल तिथून पुढं प्रत्येक पौर्णिमेला अष्टमीला किंवा चतुर्दशीला जरी तुम्ही केलं तर ते चांगलं आहे. पहिली याचना क्षमा याचना, त्यानंतर अष्टशील याचना घ्यायची आहे आणि मग संपूर्ण त्रिसरण आणि अष्टशील म्हणायचं आहे. त्रिवार वंदन साधू म्हणजे पहिला साधू म्हणजे मला मान्य आहे, दुसरा साधू म्हणजे मी स्वीकार करतो आणि तिसरा साधू म्हणजे मी पालन करीन. असे हे 3 साधू आहेत. हे वंदन केल्यानंतरच तुम्ही नाश्ता चहा घ्यायचा आहे, त्याच्या अगोदर घेऊ नये. नाश्ता घेतल्यानंतर दुपारी 12च्या अगोदर प्रयत्न करायचा आहे. जेवण चपाती भाजी भात जो तुम्हाला आवडतो ते तुम्ही घ्यायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी 6-6:30 सूर्यास्ताच्या अगोदर
दूध, 1 ग्लास दूध किंवा 1 फळ तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापर्यंत आपण काहीही घ्यायचं नाहीये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण सकाळी उठतो, आंघोळ करून तथागतांना वंदन करायचं आहे, क्षमा याचना करायची आहे की माझं काल जर एखादं शील तुटलं असेल तर मी क्षमा मागतो. ते क्षमा याचना घ्यायची आहे. त्यानंतर पंचशिलाची याचना करायची आहे. आणि पंचशिलात जेव्हा तुम्ही पंचशील घेऊन 3 वेळा साधू 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 कराल तेव्हा तुमचा एक उपोषित व्रत पूर्ण होतो. उपोषित व्रत एवढा महान आहे की तुमच्या अनेक मागील शतकांचं सुद्धा अकुशल कर्म पूर्ण विरहित करण्यामध्ये सक्षम आहे. मनुष्य हे एकमात्र असे प्राणी आहेत की जे अष्टशील उपोषित करू शकतात. इतर प्राणी पशु सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये अष्टशील काही करत आहेत असं जातक कथेमध्ये नोंद आहे. जातक कथेमध्ये भगवान बुद्ध जेव्हा भिक्षू संघाला काही कथा सांगत होते, त्यांच्या स्वतःच्या पूर्वकालीन, इतर कुणाच्या नाही, स्वतःच्याच भगवान बुद्धांच्या कथा जातक कथेमध्ये आहे. म्हणूनच ते वैज्ञानिक दृष्ट्या आपण मान्य करून विहारामध्ये किंवा प्रचार प्रसारामध्ये वापरतो. भगवान बुद्धांनी कधीही दुसऱ्यांचं सांगितलेलं नाही. फक्त आणि फक्त बुद्धांनी जे त्रिकालदर्शी ज्ञानामध्ये आहे त्यांचं, किंवा इतर दीपंकर बुद्ध आहे, कश्यप बुद्ध आहे, असे अनेक बुद्धांचे ज्या कथा आहेत त्याच त्यामध्ये जातक कथेमध्ये आहेत. म्हणून आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा त्याला पवित्र आणि सन्माननीय असं स्थान आहे. इतर प्राणी सुद्धा करत असतात. उपोषित व्रत एवढा पवित्र आहे की तुमचं शतकांचं अकुशल कर्म सुद्धा पूर्णपणे निर्मूलन करण्यामध्ये सक्षम आहे एक उपोषित व्रत. म्हणून आता तुमचे जे 10 इथं उपोषित व्रत आपल्या संस्थेच्या माध्यमातून, भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या माध्यमातून घडत आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेशी आपण आपल्या गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा एक मैत्रीचं नातं आपण राखायचं आहे. आपल्या जीवनभरासाठी मैत्रीपूर्ण अशी भावना आपण संस्थेशी ठेवायची आहे. आपल्या गृहस्थ जीवनामध्ये गेल्यापासून की ही संधी अशी अनुभव संधी लाखो जणांपासून, लाखो उपासकांमध्ये तुम्हा 30 जणांना मिळालेली आहे. पहा, पुण्याचा लाखो समाज आहे. काही बांधव तर सोलापूर जिल्ह्यातून आलेले आहेत. आपल्यामध्ये काही प्राध्यापक आहेत, काही श्रद्धावान श्रेष्ठ ज्येष्ठ बोधाचार्य आहेत, काही चांगले विद्यार्थी आहेत जे की भविष्याचे बोधाचार्य ठरतील, भविष्याचे दानदाते ठरतील, भविष्याचे पुण्याचे किंवा महाराष्ट्राचे अधिकारी बनतील. ही जी संधी आपली संस्था देत आहे त्याच्याबद्दल आपण जीवनभर या संस्थेशी मैत्री रूपाने संघटित आणि संग्रहित राहण्याचं आपण संकल्प मनामध्ये बाळगायचा आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी शांत चित्ताचं सहकार्य केल्याबद्दल आपले आणि आयोजकांचे मी आभार व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.